मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा आधार हो, संविधानाचा ठेवून मान, मतदानाने वाढव शान, संविधानाचा ठेवून मान, मतदानाने वाढव शान. सुजाण नागरिक बनून तू, सुजाण नागरिक बनून तू राष्ट्रीय कर्तव्य बजाव तू. मोहाला बळी पडू नकोस, बोलण्याला तू फसू नकोस. टक्का वाढव मतदानाचा, उत्सव कर लोकशाहीचा. टक्का वाढव मतदानाचा, उत्सव कर लोकशाहीचा. तुझे सरकार तूच आण, तुझे सरकार तूच आण, मतदानाची घे आण. तुझे सरकार तूच आण, मतदानाची घे आण. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा आधार हो, संविधानाचा ठेवून मान, मतदानाने वाढव शान, संविधानाचा ठेवून मान, मतदानाने वाढव शान. हीच ती शपथ, हीच ती आण विद्यादीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज ती घेतली. आणि ती शपथ आणि ती आण देण्यासाठी विद्यादीप एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री लाखन सर आणि विद्यादीप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ आशा मॅडम यांनी आमच्या विद्यार्थ्यांना ती आण, ती शपथ. उत्सव निवडणुकीचा अभिमान शाळेचा विद्यादीप सार्वत्रिक निवडणुका 2024 या कार्यक्रमांतर्गत आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शपथ दिली. विद्यार्थी मित्रांनो, भारत एक संघराज्य आहे. भारताने लोकशाही स्वीकारली. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय, जेथे नागरिकांना त्यांचे सरकार निवडण्याची संधी मिळते. परंतु ज्या उमेदवाराला किंवा पक्षाला निवडून दिले जाते ते निवडणुकीच्या माध्यमातूनच होय. म्हणूनच निवडणुका किती महत्त्वाच्या आहेत हे आपण पाहतो. कारण देशातील नागरिकांच्या विकासासाठी सर्व कायदे निर्मिती, ध्येय धोरणे व योजना हे ठरवण्याचा सर्व अधिकार हा लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना असतो. उदाहरणार्थ 2024ची लोकसभा सार्वत्रिक निवडणुका आपण सर्वांनी अनुभवलेलीच आहे, आपण बघितलेली आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक असतो हे डोळ्यासमोर ठेवून त्याला भविष्यात लोकशाही निवडणुका या बाबतीत माहिती व्हावी याकरिता शाळेमध्ये निवडणुका घेऊन विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया समजवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न. याबाबत सर्व प्रारूप तयार करून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि या कार्यक्रमामध्ये विशेष मेहनत घेतलेले श्री करंडे सर, हसे सर आणि सर्व शिक्षक वृंदाने हा उपक्रम तयार केलेला आहे. हा संपूर्ण उपक्रम म्हणजे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढे येऊन पूर्ण पार पाडलेला आहे. यामध्ये विद्यार्थी निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली. या आयोगामार्फत उत्सव निवडणुकीचा अभिमान शाळेचा विद्यादीप सार्वत्रिक निवडणुका 2024 असं एक शीर्षक आपण या कार्यक्रमाला दिलेलं आहे. विद्यादीप सार्वत्रिक निवडणुका 2024-25 या अंतर्गत दोन मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली. एक म्हणजे यामध्ये एक शालेय प्रतिनिधी व मंत्रिमंडळ मतदारसंघ असे वर्गवारी करण्यात आली. आणि ब गटामध्ये एकूण 18 वर्ग आहेत आपल्या शाळेमध्ये आणि 18 वर्ग प्रतिनिधी व त्यांचे मंत्रिमंडळ यामध्ये एक मतदारसंघ बनवण्यात आला. एकूण 6 पदासाठी निवडणूक घेण्यात आली. आता ती 6 पदे आपल्या शाळेमध्ये आणि वर्गामध्ये कोणती आहेत ते आपण बघूया. यामध्ये आपण बघू शकता सर्वात म्हणजे शाळेचा प्रतिनिधी, म्हणजे त्याला आपण स्कूल हेड बॉय किंवा स्कूल कॅप्टन म्हणू शकतो. आणि दुसरा जो वर्गाच्या स्तरावरती आहे तो म्हणजे वर्ग प्रतिनिधी किंवा वर्गाचा आपण मॉनिटर म्हणतो. दुसरं जे याच्यामध्ये पद आहे तो म्हणजे अभ्यास मंत्री, त्यानंतर क्रीडा मंत्री, शिस्त मंत्री, यालाच आपण ऑप्शनमध्ये ठेवलेला आहे अन्न पुरवठा मंत्री. त्यापुढील आहे त्याच्यानंतर अर्थमंत्री, पर्यटन मंत्री, स्वच्छता मंत्री, पर्यावरण मंत्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक मंत्री. अशा प्रकारे या सर्व पदांची निर्मिती करण्यात आली. आता आपण बघूया हे निवडणुकीचा कार्यक्रम एक त्याची रूपरेषा शाळेमध्ये ठरवण्यात आली आणि ही रूपरेषा विद्यार्थ्याच्या मदतीने बनवण्यात आली. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली ते म्हणजे दिनांक 29/6/2024. वेळ होती सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत. उत्सव लोकशाहीचा अभिमान शाळेच्या अंतर्गत जे 2 मतदारसंघ निर्माण केले त्याच्यामध्ये आपण बघितलंच आहे की एक म्हणजे शालेय प्रतिनिधी व मंत्रिमंडळ आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे 18 वर्ग प्रतिनिधी आणि मंत्रिमंडळ मतदारसंघ. या बाबतीत सर्व निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
आपण बघू शकता की यामध्ये एकूण 281 उमेदवार अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले होते आणि त्यापैकी 9 अर्ज हे अवैध ठरवण्यात आले. 27 उमेदवार हे बिनविरोध निवडण्यात आलेले आहेत. उर्वरित 248 जागांसाठी निवडणूक उमेदवार निश्चित झाले व खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरुवात झाली, जे आपण आता स्क्रीनवरती बघू शकता. निश्चित केलेल्या उमेदवारांनी प्रत्येक वर्गामध्ये जाऊन आपला प्रचार केला. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता शनिवार दिनांक 29 रोजी येणाऱ्या निवडणुकीला मी राहिलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी माझ्या फोटोसमोर क्लिक करून मला निवडून आणण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, माझे नाव पूजा जाधव. मी आता 9वी मध्ये शिकणारी विद्यार्थी. मी या 2024-25च्या शाळेतील निवडणुकीच्या आयोगामध्ये शिक्षक म्हणून उभी आहे. एवढंच नव्हे तर निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगात स्थापन केलेल्या मतदान अधिकाऱ्यांमार्फत मतदार यादी तयार करणे, अर्ज वाटप करणे, अर्ज दाखल करून घेणे, अर्ज छाननी करणे व उमेदवारी यादी तयार करणे यासारखी सर्व कामांची जबाबदारी विद्यार्थ्यावरती देण्यात आली होती आणि त्यांनी देखील अगदी मोठ्या आनंदाने या उपक्रमामध्ये भाग घेऊन ती सर्व जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेली आपण बघू शकता. दिनांक 29/6/2024 रोजी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, जे की आपण बघू शकता. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि या सर्व कामामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान अधिकारी, जे की प्रत्येक बूथवरती किंवा प्रत्येक मतदान कक्षामध्ये जे 5 जणांचा ग्रुप तयार करण्यात आला, त्याच्यामध्ये PRO आहे, PO1, PO2, PO3 आणि शिपाई आणि त्यांच्याबरोबर एक पोलीस शिपाई, अशा 5 जणांचा ग्रुप ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये बघू शकतो, या प्रकारे हे ग्रुप तयार करून प्रत्येकाने आपापले जे साहित्य आहे, मतदान साहित्य आहे, आपल्या ताब्यामध्ये घेऊन त्याने आपापल्या मतदान कक्षामध्ये पोहोचलेले आपण बघू शकता आणि प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे. सर्व शाळेतील विद्यार्थी आणि निश्चित केलेले उमेदवार, त्याच्याबरोबर इतर सर्व विद्यार्थी अगदी व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये रांगेमध्ये उभे राहून मतदान करण्यासाठी वर्गामध्ये आलेले आपण बघू शकता. मतदान करण्यासाठी त्यांना आधार कार्ड किंवा शाळेचं आयडेंटिटी कार्ड त्यांना कंपल्सरी होतं आणि प्रत्येकाने ते आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड घेऊन मतदान कक्षामध्ये येण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्यामधला उत्साह बघितल्यानंतर आपल्याला खरोखरच असं वाटतं की अशा प्रकारचा उत्साह आणि आनंद आपल्यासारख्या सर्वसाधारण नागरिकांमध्ये दिसून येत नाही. ते फ्रस्ट्रेट झालेले दिसतात, परंतु विद्यार्थ्यांमध्ये मतदान कशाप्रकारे एक आनंदाने पूर्ण करू शकतो हे आणि हे खरोखरच त्यांचं कौतुकास्पद ही गोष्ट आहे. ही मतदान करण्याची प्रक्रिया दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होती आणि एकूण 248 उमेदवारांचे भवितव्य या मतदान पेटीमध्ये बंद झाले. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत सर्व विद्यार्थी मतदारांनी आज दिनांक 29 जून 2000 रोजी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे आणि खेळीमेळीने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आपण बघत आहोत. आज या सर्व जागांसाठी एकूण 94.12% मतदान आपल्याला झालेलं आहे, जे की आपल्याला विद्यादीप विद्यालयामध्ये हे मतदानाचं पूर्ण कव्हरेज एक मीडिया प्रेस तयार करण्यात आली होती, त्यांनी हे दाखवलेलं आहे. या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्यक्षरित्या शाळेच्या एकूण 47 विद्यार्थ्यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून आपली भूमिका पार पाडली आणि जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आपल्याला दिसून येते. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये एक सुरळीतपणा आणण्यासाठी जे शाळेचे निवडणूक आयुक्त म्हणून श्री शेख सर, मुख्याध्यापिका सौ आशा मॅडम यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला बघायला मिळाली.